काल खोपोली नगर परिषद हद्दीतील नगरसेविका नवनिर्वाचित नगरसेविका मानसी मंगेश काळोखे यांच्या पतीची निर्गुण हत्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आणि संगनमताने अनेक लोकांनी तिथे केली। या हत्येच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला आज उपस्थित होतो आणि त्यानंतर सुधाकर घारेंचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता महेंद्र घारेंनी त्याच विषयावरती पुन्हा एकदा सोशल मीडियावर ज्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, आमदार साहेबांची त्यावर स्टेटमेंट घेण्यात आली होती त्या हत्येच्या संदर्भामध्ये, त्या बातमीवरती कमेंट करताना पुढचा नंबर संकेत भासेचा असेल अशी प्रतिक्रिया म्हणा किंवा अशी कमेंट म्हणा सोशल मीडियावर देण्यात आली होती। खरं तर ही कमेंट वाचल्यानंतर एक गोष्ट सिद्ध अशी होते, पुढचा नंबर जर संकेत भासेचा असेल असं जर कमेंट जर महेंद्र घारेंची असेल तर आधी जी काही घटना घडली याचा तुमचा स्पष्टपणे हात आहे का, किंवा ही घटना तुम्हीच घडवून आणली का, असा प्रश्न खऱ्या अर्थाने सामान्य शिवसैनिक आणि सामान्य नागरिक यापुढच्या कालावधीमध्ये त्यांना 100% विचारतील। खऱ्या अर्थाने ही घटना जी काही घडली ती अतिशय निंदनीय आहे, अतिशय वाईट आहे। कोणाचाही जीव घेणं ही खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीला किंवा राजकीय संस्कृती म्हणा किंवा आपल्या संस्कृतीला शोभणारी नाही। आमच्यासारख्यातला एक सहकारी मंगेश काळोखे निघून जाणं ही आमच्यासाठी खऱ्या अर्थाने वेदनादायी गोष्ट आहे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि लोकांसाठी आहे। आणि अशाच परिस्थितीत त्या घटनेचा फायदा घेऊन भविष्य काळामध्ये संकेत भासे कुठेतरी त्या व्यक्तीला न्याय देण्याचा किंवा त्याच्या कुटुंबाला त्याच्या शिवसैनिकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यासाठी पोलीस स्टेशनला हजर असेल आणि पोलिसांना विनवणी करत असेल का जेणेकरून आरोपीला तुम्ही तात्काळ पकडा किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई करा। असं काम करत असताना विनाकारण सोशल मीडियावर पुढचा नंबर संकेत भासेचा असेल अशी वक्तव्य ज्यावेळेस सोशल मीडियावर केली जातात त्यावेळेस ती वक्तव्य खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही पोलीस स्टेशनला कठोरपणे आता विनंती केलेली आहे, भविष्य काळातही शिवसैनिक जागा होऊ शकतो, परंतु आम्हाला चांगल्या मार्गाने कुठेतरी या गोष्टीचा निषेध करायचा आहे। म्हणून आम्ही निवेदनाद्वारे ही स्पष्ट पोलिसांना आम्ही निवेदन दिलेलं आहे का जर महेंद्र घारेंच्या माध्यमातून जर अशा पद्धतीचं वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असेल तर भविष्य काळामध्ये सुद्धा अशी जर कारवाई किंवा असं जर गोष्ट घटना घडली तर त्याला सर्वस्वी जबाबदार हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता किंवा महेंद्र घारे किंवा त्याच्यासोबत असणारे अनेक सहकारी असतील। आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर देता येतं, परंतु आम्हाला राजकीय संस्कृती जपायची आहे। आम्ही जर कर्जतला जर हार पत्करिले त्या हारेचा आम्ही स्वीकार केला, पण खोपोली नगरपालिकेमध्ये आणि माथेरान नगरपालिकेमध्ये तुमचा विजय झाला नाही, तुमच्याला तिथे हार पत्करावी लागली, ती हार तुम्ही मान्य केली नाही आणि त्या हाराची पुनरावृत्ती म्हणून तुम्ही कुठेतरी घाणेरडा गुन्हा तिथे त्या ठिकाणी केला आणि दुर्दैवाने आमच्या मंगेश काळोखे या कार्यकर्त्याचा या ठिकाणी मृत्यू झाला। ही आमच्यासाठी खूप वेदनादायी गोष्ट आहे। आमच्यातील एक कार्यकर्ता आमच्यापासून दुरावला किंवा हरपला ही खऱ्या अर्थाने शिवसैनिकांचं मोठं नुकसान आहे आणि आमदार साहेबांचं नुकसान आहे, परंतु हे नुकसानाचा गैरफायदा घेऊन त्याच्यावर जर राजकीय सूडबुद्धीने जर तुम्ही भविष्य काळामध्ये काहीतरी कुकर्म करणार असाल आणि चुकीचं जर पाऊल उचलणार असाल तर त्यासाठीच आम्ही पोलीस प्रशासनाने त्वरित या व्यक्तीवर महेंद्र घारेंवर व्यक्तीवर आणि त्याच्यासोबत असलेल्या अनेक जे काही त्याच्या पाठीशी आहेत किंवा त्याला पाठीशी घालणारे जे काही राजकीय कार्यकर्ते आहेत किंवा राजकीय नेते आहेत यांच्यावर त्वरित कठोर कारवाई अशी मागणी सर्वसामान्य शिवसैनिक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला यासाठी आलो होतो आणि निवेदनाच्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासनाला ती विनंती केलेली आहे।